बुके वगैरे सर्व शोपीसचे आयटम आहेत ते इथे लावलेले आहेत. कारण हे भूषण काय आहे तुला आज कसं वाटतंय? साखरपुडा आहे तुझा. खूप छान. हा? खूप छान. खूप कार्यकर्ते तुम्ही साखरपुड्याला आलं कसं वाटतं तुम्हाला? आता आम्हाला जरासा गरम होतं आता आम्ही थंडा पितो म्हणजे आता आम्हाला गारगार वाटेल. मोठा यो कसा यो पोऱ्या बघा कसा नाचतो बघा. प्रत्येकाचे मिस्टर असे बसलेले आहेत आणि त्यांच्या मागून अशा त्यांच्या बायका येणार आता. आणि पूर्वी लोक फक्त वाढदिवसाला केक कापायचे, पण आता साखरपुडा असो, ढोवाले जेवण असो किंवा अजून कोणताही आनंदाचा प्रसंग असो, केक कापणं म्हणजे एक कार्यक्रमाची शानच झालेली आहे. याला बोलतात सॉलिड वूड टेबल गेम. तर हेमन, या गेमचा तुला नाव माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का नाव? तर याला मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचा एकदा पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल तर कपडे खरेदी करायला गेलेला मी. तर आता मी कपडे वगैरे घालून सर्व रेडी पोझिशन मध्ये आहे, कारण आज आपल्या भूषण भाऊंचा साखरपुडा आहे. आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 11:30 आणि बँडवाले वगैरे सर्व रेडी पोझिशन मध्ये आलेले आहेत. फक्त आता निघायचंच बाकी आहे. तर आता पहिले आपण भूषण भाऊंच्या घरी जाऊ आणि तिथे कसं काय नियोजन आहे ते बघू. नंतर त्याच्यानंतर ते साखरपुड्याला जेव्हा निघणार तेव्हा तिथून साखरपुड्यासाठी आपण रवाना होऊ. तर मंडळी इथं पोचलो तर आता एकदम रेडी पोझिशन मध्ये दिसतोय, कारण बुके वगैरे सर्व शोपीसचे आयटम आहेत ते इथे लावलेले आहेत. कारण हेच आपण साखरपुड्याला घेऊन जाणार आहेत. आणि पुढे बघू शकता तुम्ही नवऱ्याचा भाव आणि नवऱ्याची वहिनी आहे, ती एकदम फोटोशूटसाठी तयार आहे आणि फोटोवाले पण रेडी आहेत. तर आता व्यवस्थित असे ते फोटो वगैरे काढत आहेत. आता नवरा कुठे आहे तेच दिसत नाही. आता हे दोघे तर दिसतात मला. तर हे पीस कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा डेकोरेशनचे. तोपर्यंत आपण एक बँडचा सूर ऐकू, बँडवाले कसे वाजवतात ते बघूया. तर मंडळी कसे वाजवतात बँडवाले ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही मला कसं वाजवलं ते. तर मंडळी हे लोक सगळे आता निघालेले आहेत साखरपुड्यासाठी आणि त्यांच्या मागे आपण बघू शकता नवरदेव पण निघालेले आहे. आता त्यांच्याच मागे आपण पण निघूया आणि थोड्याच वेळात आता बँड चालू होतील आणि बँडच्या मागोमाग नवरदेव करवल्या झाल्या या सगळ्या त्यांच्या मागे पुढे असणार. तर ते पण दृश्य आपण बघूया पुढे. आता हे बघा ना, हे दोघे नवरदेव रस्त्यामध्ये आहे तरी फोटो काढणं काय सोडत नाही. जाऊ दे, फोटो काढायची पण हद असते का आहे का नाही. जाऊ दे, एकदाशी साखरपुड्याला चाललाय, जेवढा लवकरात लवकर पोहोचेल तेवढं चांगलं आहे त्याच्यासाठी. इकडेच टाइमपास करून थोडं जमणार आहे. तर मंडळी आता आलोय आम्ही आमच्या हनुमान मंदिराजवळ. तिथे आता जो भूषण आहे आपला तो पाया पडायला जाईल. तसंच पाया पडून झाल्यानंतर तो आपले कुलदेवत असतील त्यांच्या पण पाया पडेल. मग त्याच्यानंतर आपण खाली निघू इकडून पुढे. तोपर्यंत आपलं काय चालूच त्यांच्या मागे चालत राहायचं. तर मित्रांनो, आजचा दिवस फक्त आनंदाचा नाही तर आशीर्वादाचाही आहे. कारण कसं काय भूषण भाऊंचा साखरपुडा आहे आणि तो पण एकदम जोमात आहे. तर मंडळी आता आपण गावच्या वेशी परत यांच्या मागोमाग जाऊ आणि नंतर पुढून बघू आता कसं जायचं ते. बाईकने जायचं का फोर व्हीलरने जायचं ते अजून नियोजन माझं ठरलेलं नाही आहे.
होते ते पुढेच सांगेल मी तुम्हाला थोड्या वेळानंतर. तर मंडळी, आमच्या गावची प्रथा म्हणजे या वेशीजवळ नारळ फोडायला लागतो, तेव्हाच नवरदेव पुढे जातोय. आता आपले काका नारळ फोडत आहेत तिथे. तर नमस्कार मंडळी, आता तुम्ही बघितलं असं फक्त वराड वगैरे सर्व आहे आणि याच्यामध्ये आपलं सगळं वराड ऑलरेडी निघून गेलेलं आहे आणि आता आपण मागे राहिलेलो आहे. तर आता मी तिघेजण आहेत. अरविंद आहे, आता रुपेश आणि मी गाडीवर निघत आहे. आता बघू आपण आलो. आता इथून साधारण 8 किलोमीटर नेवाली या गावामध्ये आपल्याला जायचं. नेवाली गावामध्ये पोचल्यावर लगेच भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो, रुपेश आणि मी आता दोघेजण बाईकवर निघालोय. तर आता रस्ता पण बघू शकता, रस्त्याचं काम वगैरे चालू आहे, त्यामुळे एकदम हळूहळू जावं लागेल आम्हाला. तर आता आम्ही हळूहळू नेवाली गावापर्यंतचा प्रवास करतोय. तर तिथे पोहोचल्यावर आता डायरेक्ट भेटू आपण. तोपर्यंत रस्त्यातली मजा घेऊ थोडी. तर मंडळी, आता फायनली आपण नेवाली गावामध्ये पोहोचलेलो आहे. आता जो साखरपुड्याचा स्पॉट आहे त्याच्यापासून थोडं लांब आहे. आम्ही आता एका घरामध्ये चाललोय. आता तिथं भूषण बसलेलं आहे, तर भूषणला जाऊन तिथे भेटूया आपण पहिले, मग पुढे काय आहे ते बघू. आता भूषण तरी आपल्या समोर आहे आणि फोनवर बोलत होतो आणि आम्ही एका घरामध्ये बसलेलो आहे. आता नेवाली गावामध्ये पोचलेलो आहे. थोड्याच वेळात मांडवाकडे रवाना होऊ. तर भूषण, काय आहे तुला आज, कसं वाटतंय? साखरपुडा आहे तुझा. हा, खूप हॅपी वाटतं म्हणजे असं तुला? एकदम मस्त. आलेलं आहे थंडा वाटायला. कार्यकर्ते, तुम्ही साखरपुड्याला आलो, कसं वाटतं तुम्हाला? आता आम्हाला जरासा गरम होत होतं, आता आम्ही थंडा पितो म्हणजे आता आम्हाला गारगार वाटेल. गुड खाव. तुम्हाला कसं वाटतं? कसं वाटतं? तर आता मित्रांनो, यांना यायला निघायला किती टाइम लागतो ते काय आपल्याला माहीत नाही अजून तरी. मला तर असं वाटतं 15 ते 20 मिनटं आरामात जातील इथून निघाला. त्याच्यानंतर जे वरात निघाल तेव्हा आपण मांडवामध्ये पोचू आणि तेव्हा साखरपुड्याची सुरुवात होईल. तर मित्रांनो, तोपर्यंत आपण इथेच थोडा ब्रेक घेऊया, त्याच्यानंतर डबल पोचूया. तर मंडळी, बघू शकता तुम्ही, आता 1 तास झाला इथे, तरी पण ह्यो काय बाहेर निघतच नाही. तर आता मी रिक्षेमध्ये येऊन बसलेलो आहे आणि माझ्यासोबत आहे अमर, आपला अमर शेठ. नमस्कार. अमर भेटला मला इकडे आणि आम्ही दोघे बसलेलो आहेत रिक्षामध्ये. आता आतुरता आहे ती, भूषण शेठ कधी निघतो घराच्या बाहेर. भूषण शेठ एकदा निघाला की आपण पण त्याच्या मागोमाग निघू आणि जाऊ साखरपुड्याच्या मंडपामध्ये. तर मित्रांनो, आता अशी अवस्था आहे की नवरा मांडवामध्ये एकदाशी कधी पोचतो, कारण ऊन डोक्यावर एवढा आहे ना की नको नकोसं झालंय. ह्यो बघा, ह्यो कसा, ह्यो पोऱ्या बघा कसा नाचतो बघा. आयान्तु देव पूजार्थे धृतक्षय कारका गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. आता
मित्रांनो, आता साखरपुडा संपन्न झालेला आहे आणि आपण जाऊ आता जेवणाच्या मंडपामध्ये. तिकडे बघू आता शाकाहारी मांसाहारी दोन्ही आहेत, तर आपण मांसाहारी भागाकडे जाऊ. चला, तर आता इकडे आलो तर बघा ना, एका मागे एक लाईन लागले, म्हणजे एक उठला तर त्याच्या मागे एक उभाच आहे, म्हणजे सगळं वेटिंग लिस्टवर काम चालू आहे. तर बघू आता जेवायला बसू आपण थोड्याच वेळा. तर मित्रांनो, फायनली आपण जेवायला बसलेलो आहे. आता भात वगैरे सर्व आलेलं आहे, रस्सा आलेला आहे, तसंच चिकन वगैरे तुम्ही बघू शकता खाली. आता जेवू आणि आपण आरामात जेवल्यानंतर भेटू. ओके. तर मित्रांनो, जेवण वगैरे सर्व आता झालेलं आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही फोटोग्राफी चालू आहे. आता साखरपुड्यामध्ये कसं आहे, ते फोटो काढलं का एक आठवण म्हणून राहते, त्यामुळे जो तो येतो परिवारासोबत असं मस्त फोटो वगैरे काढून जातोय. तर मित्रांनो, हे बघू शकता आता यांनी 4 खुर्च्या लावलेल्या आहेत. 4 खुर्च्यांमध्ये प्रत्येकाचे मिस्टर असे बसलेले आहेत आणि त्यांच्या मागून अशा त्यांच्या बायका येणार आता आणि स्टाईलमध्ये एकदम असं व्हिडिओग्राफी काढणार. तर ही मजा पण घ्या. जरा कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याच्यामध्ये आपली वहिनी आहेत, ताई आहेत आणि भाऊ आहेत, तसेच सगळे फॅमिली मेंबर आहेत आणि भूषण आपला भूषणची बायको आहे. तर मंडळी, मला एकच गोष्ट म्हणायची होती, आता ही प्रथा खूपच वाढली आहे. पूर्वी लोक फक्त वाढदिवसाला केक कापायचे, पण आता साखरपुडा असो, ढोवाले जेवण असो किंवा अजून कोणताही आनंदाचा प्रसंग असो, केक कापणं म्हणजे एक कार्यक्रमाची शानच झालेली आहे. आणि आता आपला भूषण भाऊ आणि वहिनी यांच्या साखरपुड्याचा केक कापला जात आहे. दोघांनी एकत्र सुरी हातात घेतली. तर बघू शकता, दोघांनी एकत्र हातात सुरी घेतली आणि 2, 3, 1 असा काउंटडाऊन केला आणि टाळ्यांच्या आवाजात केक कापला गेला. तर एकमेकांना केक भरवताना दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो बघण्यासारखा होता ना, त्या क्षणी असं वाटलं व आता खरा साखरपुडा पूर्ण झाला म्हणून. पण मंडळी, अजून एक महत्त्वाची गोष्ट बाकी होती, कारण साखरपुड्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फोटोग्राफी. आणि आठवणी कायमस्वरूपी जपण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ खूप महत्त्वाचे ठरतात. तर मंडळी, आता आम्ही आलेलो आहे फार्म हाऊस कडे. तर तुम्ही बघू शकता, मस्त असं फार्म हाऊस आहे, चारी बाजून झाडं वगैरे. आणि या ठिकाणी सगळे इतर दिवशी पार्टीचे वगैरे आयोजन केले जातात, तसेच बर्थडे प्लॅन वगैरे असे ऑर्डर घेतले जातात इथे. आणि आता संध्याकाळचे वाजलेले 4 आणि आम्ही 4 वाजता इथे पोहोचलेलो आहे. तर सूर्य पण हळूहळू मावळतीकडे झुकतोय. आता जो क्षण आहे त्या क्षणी सोनसली प्रकाशात फार्म हाऊस पण एकदम भारी दिसत आहे. खुली जागा, हिरवळ, शांत वातावरण, खरंच फोटोग्राफीसाठी परफेक्ट लोकेशन आहे हे. इतर वेळी इथे पार्टी, वाढदिवस, इव्हेंटचे ऑर्डर घेतले जातात, पण आज इथे खास आम्ही फोटोग्राफी करण्यासाठी आलेलो आहे. भूषण भाऊ आणि वहिनींच्या साखरपुड्याच्या आठवणी कॅमेऱ्यात बंदिस्त करायला इथे आलेलो आहे. तर फोटोग्राफर कॅमेरा सेट करत होता, लाईट अँगल, पोज सगळं एकदम प्रोफेशनल घातलं होतं. आता फार्म हाऊसचा पूर्ण परिसर बघताना असं वाटत होतं की आजचा दिवस खरंच खास आहे. सकाळपासून सुरू झालेला हा प्रवास आता सुंदर आठवणींमध्ये बदलत आहे. आता भूषण आणि वहिनी फोटोग्राफीसाठी सज्ज झालेले आहेत. बघा कसे वेगवेगळ्या अँगलने फोटोग्राफी करत आहेत. तोपर्यंत आपण आजूबाजूचं फार्म हाऊस फिरून येऊ, सगळं बघून येऊ काय काय फार्म हाऊसमध्ये, ते तुम्हाला मी दाखवतोयच. चला माझ्यासोबत. तर थोड्याच बाजूला एक असा गेम पण आहे. तर टेबल गेम आहे, याला बोलतात सॉलिड वूड
टेबल गेम. तर हेमन, या गेमचा तुला नाव माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का नाव? तर याला म्हणतात सॉलिड वुड टेबल गेम. हा जास्त करून आपल्याकडे बघायला भेटत नाही. हे मोठे मोठे लोक असतात तेच खेळतात, आपल्याकडे जास्त दिसतच नाही हा गेम. तर कसा वाटला मित्रांनो टेबल गेम ते पण सांगा कमेंट मध्ये मला. तर मित्रांनो बघू शकता इथं बर्थडेचे वगैरे पण ऑर्डर होतात. बर्थडेचे पण बॅनर लावलेले आहेत. तसेच पार्टी रिसॉर्ट अशा ऑर्डर इथे घेतलेल्या जातात. आणि मला वाटतं की त्यांचं रिलेटिव्ह आहेत कोणतं मुलीकडून आहेत फार्म हाऊस. तर त्या फार्म हाऊसला आपण आलेलो होतो. बघू शकता एकदम म्हणजे असं गार्डन वगैरे पण आहे बाजूला आणि नारळाची झाडं आहेत वरती आणि मस्त असं लुक एकदम जबरदस्त दिसतं फार्म हाऊस. जवळच आहे नेवाली गावापासून आहे. आणि बाजूला इकडे स्विमिंग पूल पण बघितला होता. या फार्म हाऊसची जागा म्हणजे फार्म हाऊस वगैरे कसं वाटलं ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता एकदम व्यवस्थितपणे. आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि मेन गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. चॅनल आपलं नवीनच आहे पण एकदम भारी भारी गोष्टी दाखवतोय आपण. मी बोललो होतो या फार्म हाऊसचं नाव तुम्ही बघू शकता, नेरल पॅलेस म्हणून आहे. नेरल पॅलेस फार्म हाऊस आणि रिसॉर्ट. तर असं त्यांनी डायरेक्शन दिलेलं आहे सर्व फार्म हाऊसचा, कुठे काय आहे कुठे काय नाही ते. आणि इकडे समोर मैदान आहे आणि इकडे आम्ही गाड्या वगैरे पार्क केलेले आहेत. आता चला डबल जाऊ आपण तिकडे, फोटोशूट चालू आहे तिकडे. मंडळी आता फार्म हाऊसच्या मागे मस्त असं तलाव आहे आणि इथे मस्त बोटिंग स्पॉट आहे. तर तुम्ही बोट पण बघू शकता. इथे बोट वगैरे व्यवस्थित ठेवलेली आहे. मस्त 2 बोटी आहेत इथे, तर बोटिंगसाठी पण इथे जागा आहे मस्त. तलाव छोटा आहे पण बोटिंग स्पॉट मस्त आहे इथे. चारही बाजून तुम्ही बोटिंग करू शकता इथे. आणि आसपास मस्त असे नारळीचे आंब्याची सर्व म्हणजे झाडं लावलेली आहेत. आणि फार्म हाऊस एवढा भारी आहे ना मित्रांनो हा, ते काय सांगू, नाव ठेवायला पण जागा आहे. आणि फोटोशूटसाठी तर एकदमच भारी त्याच्यामध्ये. स्विमिंग पूल त्यांनी बांधलेला आहे इथे आणि इकडे असं डेकोरेशन केलेलं आहे. बाजूलाच नौका दिलेली बोटिंग म्हणून, तिकडे बोटिंग स्पॉट आहे. तर मित्रांनो बघू शकता इथे आता पार्टीसाठी नियोजन वगैरे केलेलं आहे त्यांनी. तर असं टेबल वगैरे लावलेले आहेत आणि बाजूलाच तुम्ही बघू शकता हे साऊंड सिस्टम पण लावलेलं आहे जे DJ वगैरे आहे त्याच्यासाठी. आता पुढेच आपण थोड्या वेळामध्ये बघू इथं वेलींचं डेकोरेशन केलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण जाऊन बघूया कसं वाटतंय ते.
मित्रांनो, मी पूर्ण आता फार्म हाऊस फिरून आलो तरी इकडून यांचे फोटोग्राफी काही संपत नाही. अजूनपर्यंत फोटोग्राफी चालू आहे. तोपर्यंत आता मला तर असं वाटतं अजून थोडं फिरावं, बघू काय कोणती गोष्ट दिसते का ती दाखवतो तुम्हाला. हा मला वाटतं रिसेप्शन रूम आहे त्यांचं. मला वाटतं बुकिंग वगैरे इथेच करतात. एंट्री पॉईंट मस्त असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्व मूर्ती लावलेली इथे. आता राहिलेली आहे लास्ट एंट्री. आता हे दोघे जण तिकडून दोघे चालत चालत येणार. आता तो सीन पण बघूया आणि आपला ब्लॉगचा इथेच एंड करूया. तर मंडळी, असं होतं आपला एंगेजमेंट प्लॅन. आणि एंगेजमेंट वगैरे साखरपुडा आम्ही बोलतो त्याला, कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.